विद्यार्थी मित्रांनो, ट्रिग्नॉमेट्रीमधील संकीर्ण प्रश्नसंग्रहमधील हा 6वा प्रश्न आपल्याला आज करायचा आहे. प्रश्न आहे पहा, एक मुलगा एका इमारतीपासून 48 मीटर अंतरावर उभा आहे. त्या इमारतीच्या वरच्या टोकाकडे पाहताना त्या मुलाला 30 अंश मापाचा उन्नत कोन करावा लागतो. तर त्या इमारतीची उंची किती? दिलेल्या माहितीनुसार आपण आकृती काढू. जमिनीवर ही जमीन आहे. बी या ठिकाणी एक इमारत आहे. इमारत ही जमिनीशी लंबरूप असते. आणि ए या ठिकाणी मुलगा उभा आहे, म्हणजे मुलाचा डोळा आहे हा. तर ही दृष्टिरेषा होईल. इमारतीच्या टोकाकडे पाहता असताना त्या मुलाला 30 अंशाचा उन्नत कोन होतो. म्हणजे या ठिकाणी हा 30 अंशाचा कोन झालेला आहे. मुलगा आणि इमारत याच्यामधील अंतर आपल्याला 48 मीटर दिलेलं आहे. तर ह्या इमारतीची उंची आपल्याला काढायची आहे, म्हणजे BCची किंमत काढायची आहे. आता आपण ह्याच्यामध्ये काय काय गृहीत धरे आकृतीमध्ये ते इथं लिहू. उत्तर AB ही जमीन, कॉमा BC ही इमारत. BCची उंची आपल्याला काढायची, म्हणजे इमारतीची उंची काढायची आहे. आता या ठिकाणी ही समोरील बाजू काढायची आहे थिटाच्या किंवा 30 अंशाच्या. थिटा 30 अंशाचा दिलेला आहे. मग समोरील बाजू आणि लगतची बाजू माहीत आहे, म्हणजे समोरील बाजू आणि लगतची बाजू याचं गुणोत्तर कोणतं आहे की टॅन गुणोत्तर आपलं आहे. म्हणून त्रिकोण ABC मध्ये टॅन A बरोबर BC/AB. टॅन Aची किंमत 30 आहे. BC आपल्याला BC काढायचं आहे. AB आपल्याला 48 दिलेलं आहे. टॅन 30ची किंमत आपल्याला तक्त्यामध्ये पाहायचं. टॅन 30ची किंमत किती आहे? तर टॅन 30ची किंमत आहे ते पहा, 1/3. टॅन 30 म्हणजे 1/3. BCला BC, 48ला 48. तिरपा गुणाकार केला आपण तर 3 BC बरोबर 48. BC बरोबर 48/3. छेदामध्ये 3 ही अपरिमेय ठेवणे असा संकेत आहे. त्याच्यामुळं 48/3ला अंशाला आणि छेदाला आपण 3 गुणाकार करू. तर काय होईल? 48/3 हे अंशाच्या गुणाकाराला आणि छेदाचा गुणाकार 3 गुणिले 3 म्हणजे 3 आला. म्हणजे 48/3. 3 जर भागाकार जात असेल तर घालू आपण इथं. 3 1 3, 3 1 3, 3 संग 18, म्हणजेच 16/3 ही BCची किंमत आली. BC म्हणजेच काय आहे? ती इमारतीची उंची आहे. म्हणून त्या इमारतीची उंची बरोबर 16/3 मीटर अशी आपल्याला मिळालेली आहे. 7वा प्रश्न आहे पहा, दीपग्रहावरून एका जहाजाकडे पाहताना निरीक्षकाला 30 अंश मापाचा अवनत कोन करावा लागतो. अवनत म्हणजे खालच्या दिशेला. जर दीपग्रहाची उंची 100 मीटर असेल तर ते जहाज दीपग्रहापासून किती अंतरावर आहे हे आपल्याला काढायचं आहे. आपण एक आकृती काढू. AB हे समुद्राचं पाणी समजा किंवा समुद्र सपाटी याला आपण ज्या म्हणतो. इथं समुद्रामध्ये आता या ठिकाणी 100 मीटर समुद्रसपाटीपासून दीपग्रहाची उंची समुद्र
सपाटीपासून गृहीत धरायची, ही 100 मीटर आहे. हा दीपग्रह आहे BC. आणि C या ठिकाणी जो निरीक्षक बसलेला आहे त्याची क्षितिज समांतर पातळी अशा प्रकारची असेल. क्षितिज समांतर रेषा आपण ज्याला म्हणतो. आणि खालच्या दिशेला तो पाहतो जहाजाकडे. हे जहाज आहे. खालच्या दिशेला पाहत असताना त्याच्या या खालच्या दिशेला पाहत असताना या ठिकाणी 30 अंशाचा अवनत कोन होतो खालच्या दिशेला. तर या जहाजाची बी पासून किती दूर आहे हा जहाज हे आपल्याला काढायचं आहे. तर पहा उत्तर AB हे समुद्र सपाटी, BC हे किंवा हा दीपग्रह, हे जहाज आहे, C हा निरीक्षक आहे. म्हणून आकृतीमध्ये डी बिंदू देऊ. आकृतीमध्ये DC समांतर AB होईल. म्हणून कोन DCA एकरूप कोन CAB युतक्रम कोन होतील. परंतु कोन DCA बरोबर 30 अंश आहे. म्हणून कोन A बरोबर 30 अंश, म्हणजे हा Aचं माप आपल्याला 30 अंश मिळालेलं आहे. पुन्हा आपण समोरील बाजू माहीत आहे, लगतची बाजू आपल्याला काढायची आहे. म्हणून टॅन गुणोत्तर घेऊ. त्रिकोण ABC मध्ये आता हा काटकोन त्रिकोण आहे. हा प्रत्येक वेळी सांगायची गरज नाही, कारण का सर्व इमारती किंवा दीपग्रह हे सगळं जमिनीशी लंबरूप असतात. टॅन A बरोबर BC/AB, टॅन 30 बरोबर 100/AB. टॅन 30ची किंमत आत्ता आपण पाहिली होती 1/√3, 100/AB. तिरपा गुणाकार केला तर AB बरोबर AB 100/3, म्हणजेच AB काय आहे, जहाजाचे हे जहाज आहे, जहाजाचे दीपग्रहापासून चे अंतर बरोबर 100/3 मीटर इतके आपल्याला मिळालेले आहे. प्रश्न 8. 15 मीटर रुंदीच्या रस्त्याची रुंदी 15 मीटर दिलेली आहे. 15 मीटर रुंदीच्या रस्त्याच्या दुतर्फा समोरासमोर 2 इमारती आहेत. त्यापैकी एकीची उंची 12 मीटर असून तिच्या छतावरून दुसरीच्या छताकडे पाहिले असता उन्नत कोन 30 अंशाचा होतो. म्हणजे 12 मीटर उंचीच्या इमारतीच्या छतावरून पाहिले आहे, 30 अंशाचा उन्नत कोन होतो, म्हणजे वरच्या दिशेला होतो. तर त्या इमारतीची उंची किती दिलेल्या माहितीनुसार आकृती काढू. हा रस्ता आहे AB. ही एक 12 मीटरची इमारत आहे आणि ही मोठी इमारत आहे. कारण का या 12 मीटरच्या इमारतीच्या छताकडून दुसऱ्या इमारतीच्या छताकडे पाहिले असता उन्नत कोन होतो 30 अंशाचा.
हे क्षितिज समांतर पातळी होईल. अशा तऱ्हेनं आपली आकृती तयार होईल. ए बी सी डी आणि ई नाव देऊ इथं. म्हणजे ए बी सी डी हा आयत तयार होईल, कारण का इथं हा लंबरूप आहे, हे लंबरूप आहे. दोन्ही इमारती जमिनीशी लंबरूप असतात, म्हणजे हा आयत तयार होईल. हे 12 असेल तर इकडची बाजू 12 होईल. आता रस्त्याची रुंदी आपल्याला दिलेली आहे 15 मीटर, म्हणजे ए बीची किंमत 15 असेल तर डी सीची किंमतसुद्धा 15 होईल. आता आपण काय काय आकृतीमध्ये घेतलेलं आहे ते इथं नमूद करू. उत्तर ए बी हा रस्ता आहे असून ए बी बरोबर 15 मीटर. त्यानंतर ए डी ही पहिली इमारत आहे. ए डीची लांबी दिलेली आहे त्यांनी आपल्याला 12 मीटर. आकृतीत चौकोन ए बी सी डी हा आयत आहे, म्हणून ए डी बरोबर बी सी बरोबर 12 मीटर. बरं का, ए डीची किंमत आणि बी सीची किंमत समान. त्याचप्रमाणे ए बी बरोबर सी डी बरोबर 15 मीटर. आता आपल्याला दुसरी जी इमारत आहे ई बी ही दुसरी इमारत आहे. दुसऱ्या इमारतीची ई बीची किंमत आपल्याला काढायची आहे. दुसरीच्या इमारतीची ई बीची किंमत काढत असताना आपल्याला बी सीची किंमत माहीत आहे. ई सीची किंमत काढू आणि ई सीची किंमत मिळाल्यानंतर ई सी आणि बी सी या दोघांची बेरीज करू, म्हणजे आपल्याला ई बी ईची किंमत मिळेल, म्हणजे ई बीची किंमत मिळेल, म्हणजे दुसऱ्या इमारतीची उंची मिळेल. आता या काटकोन त्रिकोण डी सी ईमध्ये आपण समोरील बाजू आणि लगतची बाजूचं म्हणजे टॅन गुणोत्तर घेऊ. पुन्हा टॅन 30 बरोबर समोरील बाजू ई सी भागिले लगतची बाजू डी सी. टॅन 30ची किंमत 1/√3. ई सी माहीत नाही, डी सी माहीत आहे 15. तिरपा गुणाकार करू. √3 गुणिले ई सी म्हणजे √3 ई सी बरोबर 15×1 = 15. ई सी बरोबर 15/√3. पुन्हा या √3 छेदामध्ये आलेला आहे, त्याला आपण अंशामध्ये घेण्यासाठी √3 खाली वर गुणाकार करू. ई सी बरोबर 15/√3 अंशामध्ये आलं आणि छेदामध्ये √3 गुणिले √3 म्हणजे 3 आलं. कटमकटी केली 3×1 = 3, 3×5 = 15. ई सी बरोबर 5/√3 मिळालं आपल्याला. आता ही ई सीची किंमत मिळालेली आहे. आता इमारतीची उंची बरोबर म्हणजेच ई बीची उंची ई सी प्लस सी बी म्हणजेच 5/3 प्लस सी बी किती आहे 12 आहे. म्हणजेच हे मागे पुढे आपण लिहू शकतो. 12 + 5/3 मीटर ही दुसऱ्या इमारतीची उंची आपल्याला मिळालेली आहे. अशा प्रकारे आपण हे 3 प्रश्न या ठिकाणी केलेले आहेत.